नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या डीजे फिटनेस झोन या मराठी युट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस भरती संदर्भातील किंवा आर्मी संदर्भातील SSC GD मधील भरतीची प्रक्रिया असू दे, त्यासाठी उपयुक्त पुस्तक असू दे किंवा मोटिवेशन असू दे, आपल्या अनुभवाचे बोल आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा व्हिडिओ कुठल्याही टॉपिकवर नाहीये, तर हा व्हिडिओ आपण बनवत आहोत जेव्हा आपण भरतीची प्रक्रिया करत असतो. काही कालावधी आपला याच्यामध्ये जोश असतो का नाही, आता मी तर भरती होणार, 100% तयारी करणार माझा, मग ते काही होऊ दे. थोडे दिवस तुम्ही मोटिवेटेड राहता, तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे मार्गक्रमण करत असता, वाटचाल करत असता. पण जेव्हा भरतीची तयारी करताय, ग्राउंड करताय, अभ्यासाची तयारी करताय, पण काही केलं तुमचा ना ग्राउंडचा स्कोर वाढतोय ना तुमचा रिटर्नचा स्कोर वाढतोय, तेव्हा तुम्ही डिमोटिवेट व्हायला लागता. आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटतं का माझ्याकडनं ही गोष्ट होईल का उगाचच मी जरा चुकीचा निर्णय घेतला. तर एक सांगतो मित्रांनो, निर्णय चुकीचा कधीच नसतो. फक्त आपण घेतलेला निर्णय योग्यच कसा होता तो सिद्ध करण्याची आपल्याच ताकद पाहिजे, आपल्यात हिंमत पाहिजे. तर तो घेतलेला निर्णय बरोबरच कसा होता तो सिद्ध करण्यासाठी मित्रांनो प्रयत्न करा. आपल्या स्वप्नांसाठी वाटचाल करत राहा, कारण अडचणी तर येणारच आहेत. तुम्हाला अडीअडचणींचा सामना करूनच पुढे जायचं आहे. बनवण्याचा उद्देश मित्रांनो, कारण आपण भरतीच्या काळामध्ये, कारण भरती ही चालन आहे, कारण भरती एका जागेसाठी 100 नाही 1000 मुलांची स्पर्धा असते आणि त्या 1000 मुलांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं, तेव्हा आपलं जाऊन सिलेक्शन होतं, आपली निवड होतो, आपलं स्वप्न पूर्ण होतं. आता 2 दिवसापूर्वी माझा एक सबस्क्रायबर आहे, तुम्हाला मागे पण भेटला होता आणि आता सुद्धा भेटला, कारण तो माझ्या एरियामध्येच राहतो. तर तो भेटला आणि त्याच्यानंतर बोलतोय, सर तो मला गेल्या 4 ते 5 दिवसापासून कॉल करत होता, मला तुम्हाला भेटायचंय, पण माझ्या कामाच्या गडबडीमध्ये असू दे किंवा काय गोष्टीमुळे असू दे, मला त्याला वेळ द्यायला भेटला नाही. तर मी त्याला पण म्हटलं का मी जेव्हा इकडे येईल आणि मी जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा मी तुला कॉल करेल. तर 2च दिवसापूर्वी तो मला भेटला आणि आल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न बोलतोय का सर मी मागील 5 ते 6 महिन्यापासून तयारी करतोय, मग ते ग्राउंड असू दे की रिटर्न असू दे, आणि तो सेल्फ करतोय तयारी, कारण तो कामाला जातोय, लग्न झालेलं आहे. आता प्रत्येकाचे जी परिस्थिती आहे, ती सिच्युएशन असते ती सेम नसते. प्रत्येकाला अडीअडचणी वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची लाईफ वेगळी असते, त्याला येणाऱ्या अडचणी वेगळ्या असतात. तर तो बोलतोय की मी मॅनेज करतोय, गेल्या 5 ते 6 महिन्यापासून ग्राउंड करतोय बऱ्यापैकी. माझा 6 ते 6:30च्या दरम्यान माझा 1600 मीटरचा टायमिंग होत होता. गोळा पण समथिंग काही 15 पैकी 10-12 मार्काचा पडायचा आणि 100 तर ठीकठाक जायचा. पण बोलतोय मी आता जेव्हा तिकडनं मी आता 2 दिवसापूर्वी 4-5 दिवसासाठी मी माझ्या फॅमिलीसोबत फिरायला गेलो होतो आणि त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मी जेव्हा माझा टाइम काढला तर तो टाइम 7:30 क्रॉस आला. त्याच्यानंतर मला धावताना जरा त्रास व्हायला लागला, दम लागायला लागला. तर बोलतो मी खूप निगेटिव्ह झालो सर, कारण गेल्या 5 ते 6 महिन्यापासून जी तयारी करत होतो, तर जेव्हा सातत्य होता, जेव्हा कॉन्स्टंट होतं, तेव्हा ग्राउंड पण सेम टाइम वगैरे चांगला पडायचा. पण आता असं का होतं, तुम्ही बोलतो मला असं झालं की मी खूप डिमोटिवेट झालो, मला असं वाटायला लागलं की आपल्याला ती होणारच नाहीये, तर म्हणून तुम्हाला मी भेटायला आलो. तर मला माहिती आहे मित्रांनो, तर त्याच्याच सारखे बरेच जणांचे असे प्रश्न असतील. मी तर गेल्याच किती दिवसापासून 5-6 महिन्यापासून 1 वर्षापासून तयारी करतोय. माझा हाय 1600 मीटर असू दे किंवा माझा गोळा आहे तो तेवढाच आहे, कमी होतोय पण वाढत नाहीये, माझा 100 मीटरचा टाइम कमी होत नाहीये. तर हे प्रश्न भरतीच्या कालावधीमध्ये प्रत्येकाला पडतात, प्रत्येकांना या अडचणींचा सामना करावाच लागतो मित्रांनो. कारण ह्या अडचणींना फेस करून आपण पुढे गेल्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण होणार असतो आणि इतकं सहजासहजी जे मिळत नाही मित्रांनो, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. असं पण जर तुमच्यासोबत होत असेल आणि तुमच्या मनामध्ये गिव्हअप करण्याचा जर विचार येत असेल, तर मित्रांनो गिव्हअप करू नका. फक्त परत एकदा आपलं शेड्यूल बनवा, आपलं नियोजन बनवा आणि त्या नियोजनानुसार काम करा. नक्कीच मित्रांनो, हे चढ उतार हे येतच असतात. आमच्या लाईफमध्ये सुद्धा यायचं, आमच्या मनात सुद्धा असे विचार यायचे की सोडून द्यावा, नाही करावा, आपल्यात पॉसिबल नाही मित्रांनो. कारण इतकंच नाही मित्रांनो, जेव्हा आपण भरतीची सुरुवात करतो, तयारी करतोय, तेव्हा आपल्याला खूप जण सपोर्ट करतायत. मग तो घरून सपोर्ट असू दे, मित्रांचा सपोर्ट असू दे, नातेवाईकांचा सपोर्ट असू दे. पण काही कालावधी उलटल्यानंतर जेव्हा चुकून तुम्ही अपयशी होता, अयशस्वी होता, मग तो पहिला ट्राय असू दे, दुसरा ट्राय असू दे, त्यानंतर मित्रांनो इतकी बेकार सिच्युएशन येते की तुम्हाला जे तुमच्यावर विश्वास ठेवतात ना, तेच बोलायला लागतात का अरे होत नसेल तर सोडून दे, कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्रात ट्राय कर, काय त्याच्याच मागे लागलायस. कारण मला सुद्धा हे अनुभव आलेले आहे मित्रांनो.
पण त्या दिवसात स्वतःला कधीच कोसायचं नाही, माझ्यासोबत असं का होतं, मला हा असा बोलला, मला तू तसा बोलला. दुसरा जर आपली निंदा करतोय ना, तर त्याला कधीच त्याला प्रत्युत्तर द्यायचे नाही. मग त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहत नाही. फक्त त्यांनी केलेल्या निंद्याचा, त्यांनी केलेल्या टीकेचा आपण आपल्या जे आपण स्वप्न बघतोय, आपल्या स्वप्नासाठी वाटचाल करतोय, त्याच्यामध्ये ऊर्जेसारखा उपयोग करून त्याच गोष्टी मनात नाही ठेवायच्या, त्याच गोष्टी सतत विचार नाही करायचा. कारण आपल्यावर आपला त्या निगेटिव्हिटीचा आपल्या तयारीवर परिणाम होत असतो, आपल्या स्वप्नांवर परिणाम होत असतो. मग आपला अभ्यासात लक्ष लागत नाही, आपलं ग्राउंडवर लक्ष लागत नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, का ह्या गोष्टीला इग्नोर करायला शिका. जर तुमच्यासोबत जरी असं होत असेल की मी गेल्या 5-6 महिन्यापासून तयारी करतोय, वर्षभरापासून तयारी करतोय आणि काही कारणास्तव माझा जरा गॅप पडला, तर माझा ग्राउंड जो 6:30 मध्ये यायचो किंवा 6 मध्ये माझा 1600चा टाइम यायचा, माझा गोला चांगला जायचा, माझा 100 मीटर चांगला होता, पण तो आता काहीतरी मी बॅकफुटला गेल्यासारखं वाटतं. सर आता इतकी तयारी केली, मला परत तेवढीच तयारी करावी लागेल का? तर मित्रांनो, हे तुमच्याच नाही तर प्रत्येकाच्या सोबत होतं आणि साहजिकच आहे. जर तुमचं सातत्य असतो तेव्हा तुमचा ग्राउंडचा परफॉर्मन्स चांगला असतो, पण जरा गॅप पडल्यानंतर असं होतं. किंवा कधी कधी तर काय होतं की तुम्ही गेल्या वर्षभरापासून तयारी करताय, पण तो वर्षापूर्वी जो तुमचा 1600 टाइम होता तोच आहे, झाला तर 1-1, 2-2 सेकंदांनी कमी होतो आणि वाढला तर फार 15-20 सेकंदांनी वाढतो. मग अशात काय करायचं मित्रांनो, निगेटिव्ह होऊ नका, डिमोटिवेट होऊ नका, सोडून देण्याचा विचार करू नका. एकच करा, फक्त आपल्या चुका काय होतात त्या चुकांवर लक्ष द्या, आपला डाएट व्यवस्थित ठेवा, आपला ग्राउंडचं नियोजन व्यवस्थित करा. आणि कधी कधी काय होतंय फक्त माहितीये का, काही लोक फक्त आव आणतात, काय मी काहीतरी करतोय असं आव आणतात. ह्या प्रोसेसमध्ये मित्रांनो दिखावा कधीच करू नका. कारण एका जागेसाठी 100 मुलांची 1000 मुलांची स्पर्धा आहे आणि त्या 1000 मुलांच्या पेक्षा आपण काय वेगळं करतोय ना, त्याच्यावर आपलं यश डिपेंड असतो, आपलं यश त्याच्यावर ठरलेलं असतं. म्हणून मित्रांनो दिखाव कधी करू नका. कारण आपण जेव्हा पोलीस भरती तयारी करत असतो, आर्मी भरतीची तयारी करत असतो, तेव्हा आपण स्टेटस ठेवणं असू दे किंवा याला त्याला सांगणं असू दे, तर ह्या गोष्टी जरा कमी करा आणि आपला जो रिझल्ट आहे ना त्यातून त्यांना दाखवून द्या का मी काहीतरी करत होतो. कारण मित्रांनो, आज तुम्हाला जे नावं ठेवतायत ना, तर तुम्ही त्यांच्या तोंडाला धरू शकत नाही आणि त्यांना तोंडाला धरू शकत नाही, त्यांना प्रत्युत्तर करू शकत नाही. आणि जर तुम्ही त्याला प्रत्युत्तर केलं आणि त्यांच्यात आणि तुमच्यात काही फरक राहत नाही, त्यांनी दिलेल्या टोमण्यांचा, त्यांनी केलेल्या टीकेचा तुम्ही ऊर्जेसारखा उपयोग करा आणि तेच आपल्या प्रवासामध्ये, आपल्या जी तयारी करतोय ना त्याच्यामध्ये त्याचा ऊर्जेसारखा उपयोग करा आणि त्यांच्या टीकांना आपल्या यशाने उत्तर द्या. आज ती लोक तुम्हाला नावं ठेवतायत ना, आज जी लोक तुमच्यावर अविश्वास दाखवतायत ना, तीच लोक उद्या जाऊन येत ना तुमच्याकडे पहिल्यांदा येऊन बोलतील. जी तुम्हाला टीका करतायत ना त्यांचा पहिल्यांदा तुम्हाला फोन येईल आणि बोलतील की अरे आम्हाला तर माहित होता तू 100% करशील, तुझे प्रयत्न खूप काही सांगून जात होते. म्हणून त्यांना आता प्रत्युत्तर देत नका बसू. कारण लोक आहेत ना, ही रंग बदलत्या सरड्यासारखी असतात. तुम्ही चांगलं केलं तर ते चांगलं म्हणतील, त्यांनी वाईट केलं तर वाईट म्हणतील. म्हणून तुमच्या यशावर किंवा तुमच्या कृतीवर डिपेंड आहे का त्यांनी काय बोलावं. असं वाटायला लागतं का माझ्या अडचणीत खूप वाढ झालेली आहे, खूप आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे, माझे जवळचे नातेवाईक असू दे, इव्हन घरातली लोक सुद्धा माझी साथ देत नाहीयेत, खूप विपरीत परिस्थिती आहे आणि आता सर्व काही सोडून द्यावं कारण आता माझं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं, तेव्हा एकच विचार करा मित्रांनो, का याचसाठी आपण सुरुवात केली होती का? गेले 4 ते 5 वर्षापासून आपण तयारी करतोय. प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असतो. कोणी 4-5 वर्षापासून तयारी करत असतो, कोणी 5-6 वर्षापासून तयारी करत असतो, तर कोणी 1-2 वर्षापासून तयारी करत असतो. प्रत्येकाचा टाइम झोन वेगवेगळा असतो मित्रांनो. म्हणून त्याला यश लवकर भेटलं म्हणून तुम्हाला भेटणार नाही, किंवा एखाद्याला 5-7 वर्षापासून तयारी करतोय, इतका वेळ लागला म्हणून तुम्हाला पण तितकाच लागेल असं पण नाहीये मित्रांनो. सर्व काही तुमचे प्रयत्न आणि प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं, त्यात येणाऱ्या अडचणी वेगळ्या असतात मित्रांनो. म्हणून जेव्हा तुमच्या अडचणींच्यात वाढ होते ना, तेव्हा पॉझिटिव्ह विचार करा आणि तेव्हा फक्त एकच विचार करा की मी स्वप्न बघितलंय ना, अडचणी येत आहेत ना, येऊ दे, मी शेवटपर्यंत ठाम राहील, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. फक्त आपलं स्वप्न बघा आणि आपण मागे घेतलेली मेहनत बघा, आपल्या आईवडिलांची मेहनत बघा, बस. याच्यापेक्षा दुसरं काहीच मोटिवेशन नाही मित्रांनो. जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं का आता सर्व सोडून द्यावा, तेव्हा पॉझिटिव्ह विचार करा आणि विचार करा फक्त अजून एकदा मला प्रयत्न करायचे, मी माझे 100% देईल आणि जो रिझल्ट निघून येईल त्याला मी ऍक्सेप्ट. आणि फक्त दिखावा करू नका मित्रांनो. काही मुलं असतात की भरतीची तयारी करतायत तर ते फक्त स्टेटस ठेवणार, मग ते पोलीसचे असू दे, आर्मीचे असू दे, दिखावा करू नका. तर आपला रिझल्ट आहे ना, आपले प्रयत्न आहे ना, त्यातून दाखवून द्या. बरोबर आहे का? कारण ह्या गोष्टी फक्त आपल्याला मागे खेचत असतात, आपल्या स्वप्नांपासून आपल्याला
विचलित करत असतात. त्यामुळे ह्या गोष्टींच्या मागे लागू नका. आहे काय सांगतो मित्रांनो, भरतीची प्रक्रियाच अशी असते. अडचणी येत असतात, प्रॉब्लेम्स येत असतात, कधीतरी तुम्हाला इंजुरी सुद्धा होते. त्यातून रिकवर होऊन परत आपण आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करायचे करतो, तेव्हा साहजिकच आपण शून्य असतो. आणि जेव्हा आपण त्याच्यात तयारी करतो, मग ती ग्राउंडची असू दे, लेखीची असू दे, असते आपला स्कोअर इम्प्रूव्ह व्हायला लागतो. मग तो ग्राउंडचा असू दे तर लेखीचा असू दे. मग तिथून जर आपण इथपर्यंत येतोय तर मग येऊन स्टॉप होतो, हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं. मग तिथं डिमोटिवेट व्हायचं नाही आणि आपण वाटचाल चालू ठेवायची. नक्कीच तुम्हाला तुमचा स्कोअर वाढणार आहे, तुमचं सिलेक्शन सुद्धा होणार आहे. म्हणून सांगतोय, अडचणी येत राहतील, आपण त्याचा सामना करत राहायचा. लोक निंदा करत राहतील, आपण त्याचा ऊर्जेसारखा उपयोग करत राहायचा आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं. आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं. जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होतील ना, हे निंदा नालस्ती करणारे लोक आपल्याला चांगलं बोलतील, तीच लोक तुमच्या अगोदर तुम्हाला भेटायला येतील. त्यामुळे त्याचा विचार करत बसू नका आणि स्वतःला कोसत बसू नका. बस एवढंच सांगतो मित्रांनो. आपण अशाच प्रकारचे मोटिवेशन असू दे किंवा ग्राउंड संबंधी, लेखीच्या संबंधी, मग ती पुस्तकं असू दे किंवा अभ्यासाचं नियोजन असू दे, अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन असतो. जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा आणि याची लिंक आपल्या मित्रपरिवाराला सेंड करा, जे भरतीची तयारी करतायत किंवा ते तयारी करण्याचा विचार करतायत. त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.